आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये ज्यांची प्रेरणा आहे अशा माजी राज्यमंत्री वसुंधरा देशमुख यांच्या जीवन गौरव सोहळ्याला उपस्थित आपले राज्याचे माजी मंत्री आणि ज्यांनी संपूर्ण आयुष्य हे महाराष्ट्राच्या सेवेकरता आणि आताही आमदार म्हणून आणि महाराष्ट्राचं अर्थ खातं म्हणून आणि महाराष्ट्राचा विकासाकरता एक अत्यंत महत्त्वाचा ज्यांचा वाटा आहे आणि अनेक वर्ष महाराष्ट्राच्या विकासामध्ये ज्यांचं मोठं सहकार्य या महाराष्ट्राला मिळालं आहे असे आपले सर्वांचे लाडके आणि माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब, राज्याचे माजी मंत्री आणि आपल्या विदर्भाला मराठवाड्याला विकासाकरता अत्यंत त्यांचं मोलाचं योगदान मिळालं आहे असे माननीय आपल्या सर्वांच्या परिचयाचे ओळखीचे आणि आपल्या सर्वांच्या परिवाराचे घटक असलेले अनिलबाबू देशमुखजी, आपले लोकप्रिय खासदार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री अनिलबाबू बोंडेजी, अनिलजी बोंडे, आपले खासदार श्री बळवंतजी वानखेडे, आदरणीय सुलभाताई खोडकेजी, संजय खोडकेजी, नरेशजी ठाकरे, भैयासाहेब फुलझेकरजी, श्रीचंद तेजवानीजी, विलासजी इंगोले, गणेशजी राय, राजेंद्रजी महल्ले, अभयजी देशमुख, प्रकाशजी देशमुख, गणेशजी खारकर, प्रदीपजी शेंडे, हरिभाऊजी मोहोळ, सुनीलजी वराडे, व्यासपीठावर अनेक मान्यवर बसलेले आहे, समोरही अनेक मान्यवर बसलेले आहे. मी आपली नावं घेऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमा मागतो. खरं तर मी या ठिकाणी जयंतरावजींना थांबायला सांगणार होतो, पण त्यांचं विमान आहे आणि त्यांना 5:30च्या आधी जर पोहोचायचं असेल तर 2.5 तास पूर्वी निघायला लागेल. त्यांचं जेवणही व्हायचं आहे. तर मी जयंतरावजीला विनंती करतो आणि अनिल बाबूला की आपण या कार्यक्रमातनं पुढे जाऊ शकता. मी या कार्यक्रमाचा समारोप करणार आहे. तुम्ही कोणी जाऊ नका, मी 2 मिनिटात तुम्हालाही सोडणार आहे. आणि खरं तर यशाची प्रेरणादायी गाथा वसुधाताई आहे. त्यांना खऱ्या अर्थाने जे त्याला यश मिळालं आहे ती यश समाजाला प्रेरणा देणार आहे. खरं तर मनुष्य किती दिवस जगला याला अर्थ नाही, तो कसा जगला याला अर्थ आहे. आणि जेव्हा आपण पदावर असतो खरं तर 2 प्रकारचे लोक असतात. जन्म झालेला प्रत्येक व्यक्तीला कधी मृत्यू असं वाटत नाही, तो आपला त्याच तोऱ्यात जगतो. पण मृत्यू तर अटळ आहे. आपण हा जर विचार केला की बाबा मला तर कधी ना कधी परमेश्वर रूपी शक्तीकडे जायचंच आहे, तो काळ व्यक्ती मग चांगला इमानदारीने समाजाकरता जगतो, कारण त्याचं समाजाची घेणं देणं आहे. पण पदावर बसलेला व्यक्ती पदावर बसल्यानंतर, मंत्री झाल्यानंतर, अनेक पदावर बसल्यानंतर, आमदार, खासदार, मंत्री एकदा निवडून आल्यानंतर तो असा जगतो की 58 वर्षापर्यंत ही खुर्ची माझी आहे, पण ती 5 वर्षाचीच असतं किंवा जेवढे दिवस आपलं सरकारमध्ये असेल तेवढेच दिवस असतं. पण काही लोक असे जगतात की माझी खुर्ची परमनंट आहे. त्यांच्या वागण्यातनं, बोलण्यातनं असा फरक पडतो. आणि खऱ्या अर्थाने जे जनतेचे मतं आपण घेतो, मतं हे दान असतात. जरी मतदान म्हटलं आहे संविधानामध्ये, पण जे लोक मत हे कर्ज समजतात आणि मत कर्ज समजून 5 वर्षे इमानदारीने मताचं कर्ज, जनतेची कामं करून, मताचं कर्ज समजून लोकांची कामं करून इमानदारीने त्या कर्जाचा बोजा आपल्यावर घेऊन इमानदारीने समाजाला ते समर्पित करतात, अशा कार्यकर्त्यामध्ये खरं तर वसुधाताई देशमुख बसतात. कारण त्यांनी समाजाचं कर्ज घेतलं, ते त्यांनी आयुष्यामध्ये त्यांचं समाजकार्य करून समाजामध्ये राजकारण जरी असलं तरी 20% राजकारण, 80% समाजकारण ज्यांच्या कार्यामध्ये आहे, ज्यांच्या ब्लडमध्ये आहे, त्या व्यक्तीचं नाव वसुधाताई देशमुख आहे. अनेक लोक राजकारणात जगतात, राजकारणात राहतात, पण 80% राजकारण करतात, 20% समाजकारण करतात. पण राजकारणात राहून, यशस्वी राजकारणात राहून 80%
समाजकारणाने 20% राजकारण करणारी व्यक्ती ही खऱ्या अर्थाने वसुधाताई देशमुख आहे आणि म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण सर्व या कार्यक्रमाला हजर झालो आहे। या ठिकाणी अनेक लोकांनी मांडलं असेल त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सुरुवातीपासूनच संघर्ष केला। त्यांनी महिला मंडळाचे अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्याची सुरुवात असेल, जिल्हा परिषद सदस्य म्हणून असेल, आमदार म्हणून असेल, विधान परिषदमध्ये सदस्य म्हणून असेल, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केलं असेल आणि अशा काळात काम केलं ज्या काळामध्ये विकास हा दूर दूर होता, पण त्या काळातही जे जे पद त्यांना मिळाले आहे, मग PWD मंत्री असेल, जलसंपदा मंत्री असेल, अर्थमंत्री असेल, जे जे पद त्यांना मिळाले त्या पदातनं त्यांनी आपल्या विदर्भाकरता, आपल्या अमरावतीकरता, आपल्या नागपूरकरता जे जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तो यशस्वी प्रयत्न केला। त्यांनी त्यांचं वजन सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये एवढं होतं, कारण मी विधिमंडळात मागच्या 22 वर्षापासून आहे, विधिमंडळामध्ये 22 वर्षापासून मी काम करतो। विधिमंडळामध्ये 5दा मी आमदार झालो आहे, 2दा मी महत्त्वाच्या पदावर मंत्री आहे। खरं तर त्यांचं काम जेव्हा मी बघतो, आजही मंत्रालयाचे डेस्क ऑफिसर जे सिनियर डेस्क ऑफिसर आहे त्यांच्या बोलण्यातनं चालण्यातनं वसुधाताईचं नाव आजही मंत्रालयामध्ये अनेक त्या ठिकाणी अधिकारी घेतात, अनेक त्या ठिकाणी कार्यासन अधिकारी घेतात, कारण वसुधाताईंनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अधिकाराच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना सन्मान देऊन, नाहीतर मंत्रिपदावर गेलं तर अधिकाऱ्याला दिलेली वागणूक ही वेगळी असते, पण ज्या व्यक्तीची वागणूक अधिकारी लक्षात ठेवतात त्या सजवळ व्यक्तीचं नाव आहे वसुधाताई देशमुख। आजही मंत्रालयामध्ये अनेक अधिकारी वसुधाताई देशमुखाला सन्मानाने त्या ठिकाणी बोलतात। खऱ्या अर्थाने हे त्यांनी या ठिकाणी कमवलेलं आहे। आज या ठिकाणी मगाशी त्या ठिकाणी सुलभाताईंनी सांगितलं की आपल्याला पाणी प्रश्न सोडण्याचा विषय असेल, या ठिकाणी शेतकऱ्याच्या संत्रा लागवडीचे विषय असतील, सिंचनाचे विषय असतील, महिलाच्या सक्षमीकरणाचे विषय असतील, महिला मंडळाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती असेल, बँकिंग सुविधा असतील, स्वावलंबनाची दिशा असेल, या ठिकाणी अप्पर वर्धा प्रकल्पाचा संघर्ष असेल, या सर्व कार्यामध्ये या ठिकाणी वसुधाताईंनी आपल्या जीवनाचं अमूल्य सहकार्य केलेलं आहे। आणि खऱ्या अर्थाने आज अमरावती जिल्ह्यातल्या विदर्भातल्या अनेक महिला ज्या आत्मनिर्भर म्हणून काम करतात त्यांना खरी दिशा कोणी दिली तर त्या काळात वसुधाताई देशमुखांनी दिली। हेही या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा आपण पदावर असतो तेव्हा दिशा द्यावी लागतं, तेव्हा आपल्या वागण्या बोलण्यातनं प्रेरणा निर्माण करावी लागतं। समाजामध्ये उच्च स्थान घेताना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला संस्कार मिळाले पाहिजे, हे कार्य मिळालं पाहिजे, हे कार्य केलं पाहिजे। देव देश धर्माकरता काम करताना आपले संस्कारही कायम ठेवले पाहिजे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये देव देश कार्य तर केलंच, पण या ठिकाणी संस्कारमय जीवन लोकांना दिलं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या सर्वांना त्यांचं जीवन अधोरेखित करता येतं। आज या ठिकाणी पीपल्स वेलफेअर संस्थेच्या माध्यमातून एज्युकेशन असेल, आज या ठिकाणी हॉस्टेलची निर्मिती असेल, या ठिकाणी अनेक गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आहे। खरं तर त्यांच्या अख्ख्या आयुष्यामध्ये काही ना काही घेण्यालायकच आहे। आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा सन्मान का करतो आपण? वसुधाताईचा जीवनगौरव समारोह म्हणजे काय? त्यांनी केलेल्या कार्यामध्ये आपण एखादी प्रेरणा अशी घेणे, ज्या प्रेरणेतनं आपल्या जीवनामध्ये नवीन संकल्प तयार करणे, तो संकल्प पूर्ण करून वसुधाताई देशमुखांना सांगणे की तुमच्या जीवनातनं मी हे प्रेरणा घेतली आहे आणि त्यातनं मी हे नवीन कार्य उभं केलं आहे आणि या कार्यातनं या समाजाला हा फायदा झाला आहे। हे अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याची आपल्या सर्वांना गरज आहे। खरं तर समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याकरता नवीन शिक्षा नीती जी आली आहे त्यानुसार आपल्या समाजाला पुढे नेण्याकरता, येणारी पिढी सक्षम होण्याकरता या ठिकाणी त्यांनी सातत्याने आपलं जीवन या ठिकाणी समर्पित केलं आहे। आणि खरंच मी या ठिकाणी त्यांचे अनेक आदेश बघितले। मी पहिल्यांदा जेव्हा आमदार झालो 2004 मध्ये, त्याच्यापूर्वी त्या काम करत होत्या। मी जेव्हा विधिमंडळात गेलो त्या विधिमंडळाचा अभ्यास केला, त्यांनी केलेले या ठिकाणी प्रशासनाचे आदेश बघितले। एक कर्तव्यदक्ष मंत्री कसा असला पाहिजे तो वसुधाताई देशमुखासारखा असला पाहिजे, एवढे सुंदर आदेश त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारे नवीन त्या ठिकाणी त्या काळामध्ये जे आदेश आपल्याला पूर्व उदाहरण होऊ शकतं। शेवटी आम्ही जे काम करतो, आमच्या नंतर जे काम करतील त्याला पूर्व उदाहरण असतात। पूर्व सरकारने घेतलेल्या निर्णयाचं अवलोकन करून पुढचं सरकार काम करतं आणि त्यामुळं पूर्व उदाहरण देण्याकरता त्यांच्या फाईलचा विचार केला असता अनेक फाईलवर त्यांनी आपली नोंद घेताना
खऱ्या अर्थाने आपल्याला पुढच्या काळामध्ये या सरकारच्या माध्यमातून जेव्हा आपण निर्णय करतो तेव्हा त्यांचे पूर्व उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी सरकार म्हणून काम करतं आणि त्यामुळे त्यांचे पूर्व उदाहरण घेता येईल असे अनेक आदेश त्यांचे आपण बघितले तर ते अत्यंत महत्त्वाचे आहे. खरं तर या ठिकाणी खूप जिद्दी आहे वसुधाताई देशमुख, त्यांचा स्वभाव जिद्द पण आहे. एखादी गोष्ट त्यांनी ठरवली की ती केल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने जिद्दी स्वभावाचं लक्षण कुणाचं आहे तर वसुधाताईचं आहे. पण जिद्द कुणा करताय? स्वतः करता नाही आहे, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता त्यांनी जिद्द केली आहे आणि म्हणून त्यांच्या कार्याला आपण नेहमीच या ठिकाणी प्रेरणा घेत असतो. प्रामाणिकपणेचं जीवन, मी काही गोष्टी वाचल्या त्यांच्याबद्दल, ते आज काही खूप मांडणार नाही, पण खऱ्या अर्थाने येता येता मी बघितलं, मी काही फोनही लावले, पण त्यांच्या काळाचं जे कार्य आहे ते कार्य अजूनही त्या ठिकाणी आपल्या सर्वांना पुढे नेणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी पक्षीय राजकारणात काम करताना त्यांनी कधी आदर्श सोडला नाही, विचाराची काही कॉम्प्रोमाइज कधीच केलं नाही. आजकाल तर विचाराची कॉम्प्रोमाइज रोज बिघडतं, पण वैचारिक भूमिका जी आहे ती आजही त्यांनी वसुधाताईंनी त्या ठिकाणी जपून ठेवलेली आहे. ज्या विचाराकरता आपण काम करतो, ज्या वैचारिक भूमिकेतनं काम करतो, ती भूमिका त्यांनी या ठिकाणी नेहमीच त्यांनी पाळलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी खरं तर आता आमच्या सर्वांवर जबाबदारी आहे की वसुधाताईंनी जो पाया रचलेला आहे, जो संकल्प विकासाचा केला आहे, त्या संकल्पाला जोड देणे. आज पालकमंत्री माझी भूमिका काय आहे, आमच्या खोडकेताईची भूमिका काय असेल, बळवंताची भूमिका काय असेल, व्यासपीठावरच्या सर्व आमदार खासदारची भूमिका काय आहे, अनिल बोंडेजीची भूमिका काय आहे. वसुधाताईंनी जे पाया रचला त्या पायाला कळस चढवण्याची जबाबदारी आता आमची आहे आणि तीच कळस चढवण्याची जबाबदारी या जीवन गौरव कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला मिळाली आहे. मी वसुधाताईला वचन देतो की आज आपल्या जे काही संकल्प अपूर्ण राहिले आहे, मी पुढच्या आठवड्यात त्यांच्या घरी जाणार आहे. मी दोनदा मधल्या काळात जाणार होतो, पण वेगवेगळ्या विषयामुळे जाऊ शकलो नाही, निवडणुकीच्या कारणाने अनेक कारणं आलेत. पण वसुधाताईंनी काही गोष्टी मला सांगितल्या या जिल्ह्याच्या विकासाकरता, अनेक त्यांनी गोष्टी मला सुचवलेल्या आहेत. वसुधाताई, आपण काळजी करू नका, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एखाद्या कार्याचा संकल्प केला असाल आणि तो एखादा अपूर्ण राहिला असेल, त्या अपूर्ण कार्याला पुढे नेण्याची जबाबदारी या जिल्ह्याचा पालकमंत्री माझी आहे आणि ती मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मी स्वतः तुमच्याकडे पुढच्या आठवड्यात येणार आहे आणि तुमच्याशी बसून त्या ठिकाणी काय जे जिल्ह्यामध्ये करायचं असेल ते जिल्ह्यामध्ये आपण करण्याचा विचार करू. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमच्या वहिनी सुनेत्रा पवारजी, आमचे एकनाथ शिंदेजी, आम्ही सर्व व्यासपीठावरचे सर्व वेगवेगळ्या पक्षाचे जर लोक असलो तरी सर्व पक्षाची भूमिका अमरावतीच्या डेव्हलपमेंटची आहे. अमरावतीला खऱ्या अर्थाने पुढे आणण्याची आहे आणि खऱ्या अर्थाने अमरावतीमध्ये जे जे काही शिल्लक आहे त्याला पुढे नेण्याची भूमिका आमची सर्वांची आहे आणि त्यामुळं या कार्याला पुढे नेण्याचं काम आम्ही करू. खरं तर तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, तुमचं जीवन मंगलमय राहो, तुमच्या जीवनामध्ये सारच मंगलमय हो. कारण पुढचा काळ जरी थोडा 75चा काळ असला तरी पुढच्या काळामध्ये शेवटी अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात, पण आपल्या जीवनामध्ये मंगलही मंगल राहो आणि आपलं जीवन उत्तम आरोग्य आपल्याला मिळो अशी आई महालक्ष्मी जगदंबेला प्रार्थना करतो, अंबाबाईला प्रार्थना करतो आणि मी आपल्याला वचन देतो. शेवटी अध्यक्षांनी शेवटी बोलायचं असतं म्हणून बोललो, पण मला तुमच्या आधीच बोलायचं होतं. खरं तर समारोपाचं भाषण आपणच केलं पाहिजे होतं, पण मला अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. पण हे बरोबर आहे, अध्यक्ष म्हणून जबाबदारी त्याकरता दिली आहे की वसुधाताईच्या मनात हे आहे की माझ्यानंतर जर बोलले तर मी काही जे कामं शिल्लक आहे अमरावतीचे राहिलेले आहेत त्यांच्या काळामधले ते कामं पालकमंत्र्यांनी पूर्ण करावे अशी त्यांची नेहमीची इच्छा राहते आणि इच्छा आहे. शेवटी माझंही भाषण त्यांनी कशाकरता केलं की त्यांनी जे बोलून दाखवलेले संकल्प आहे ते पालकमंत्र्यांनी पूर्ण करावे आणि त्यांनी माझ्या जीवन गौरव कार्यक्रमाच्या दिवशी ते वचन मला द्यावं या भूमिकेतनं त्यांनी मला नंतर भाषण करायला लावलं आहे. आणि त्यामुळं मी आपल्याला आपल्या विकासाच्या कामाला संकल्पित होतो आहे, आपण दिलेल्या शब्दालाही संकल्पित होतो आहे. जे जे कार्य आपण मला सोपवाल ते कार्य पुढच्या 5 वर्षामध्ये या अमरावतीमध्ये आम्ही सर्व मिळून केल्याशिवाय राहणार नाही, सर्व पक्षाचे लोक एकत्रित येऊन केल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही पक्षाला असं वाटणार नाही की या ठिकाणी आम्हाला डावललं जात आहे, आम्हाला त्या ठिकाणी विकासाच्या रचनेमध्ये आम्हाला सोबत घेतलं जात नाही आहे. त्यामुळे शेवटी सरकार बसल्यानंतर सरकार आणेपर्यंत आपण जरी वेगवेगळ्या पक्षाचे आहोत, सरकार आणेपर्यंत वेगवेगळ्या निवडणुका आपण वेगवेगळ्या पक्षात जरी लढलो, मात्र जेव्हा निवडणूक संपतं आणि जेव्हा 5 वर्ष पुढचे चालू होतात तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन काम करायचं असतं. शेवटी संविधानामध्ये हेच अपेक्षित आहे आणि आपल्या संस्काराला हेच अपेक्षित आहे की राजकारण संपूर्ण बाजूला सारून
विकासाच्या प्लॅटफॉर्मवर आपण सर्वांनी एक राहिलं पाहिजे. हीच भूमिका वसुधाताईंनी आपल्याला शिकवलेली आहे, हीच प्रेरणा आम्ही घेतलेली आहे. त्या प्रेरणेतनं आपण सर्व काम करूया एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा वसुधाताई, तुमच्या गौरवाला मी अध्यक्ष असणे हा माझा गौरव आहे. कारण तुमच्या गौरव कार्यक्रमाला मी हजर असणे हे माझं अहोभाग्य आहे. तर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तुमच्या कार्यक्रमाचं, जीवनगौरव कार्याचं काही बोलता आलं, मला त्या ठिकाणी विश्लेषण करता आलं, काही मांडता आलं, काही जबाबदाऱ्या स्वीकारता आल्या, हे माझ्याकरता अहोभाग्य आहे. आणि म्हणून मी वसुधाताई आपला आभार मानतो. आणि या ठिकाणी जे आयोजक आहे कुजदेकरजी, या ठिकाणी आपण सर्वांनी मला बोलवलं आणि या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी जबाबदारी दिली आणि अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मला स्थान दिलं, त्याबद्दल मी आयोजकाचे आभार मानतो. थोडा उशीर झाल्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो. कारण मी जरी वेळेवर निघालो तरी माननीय नितीनजींनी एक छोटा कार्यक्रम मधात ठेवल्यामुळं आणि एक सुधाकरराव देशमुख, आपलं वसुधाताई मधात सुधाकरराव देशमुखजींनी एक शाळेचं उद्घाटन ठेवलं आणि त्यामुळे आज सुधाकरराव देशमुख जे आपले माजी आमदार आहे नागपूरचे, त्यांचा कार्यक्रम करून वसुधाताई देशमुखांच्या कार्यक्रमाला आला. त्यामुळे देशमुखच झालं, काही अडचण नाही. थोडा वेळ त्यांच्याकडे गेला, तर त्यामुळे मला क्षमा करावी सभागृहाने उशीर झाल्याबद्दल. मी पुन्हा एकदा वसुधाताई, तुमचे आयुष्य हे खरंच मंगलमय आहे. तुमच्या जीवनात तुमचं कार्य अफाट आहे. या अफाट कार्यातनं आम्ही सर्व प्रेरणा घेऊ आणि पुढं चांगलं काम करू एवढंच वचन आपल्याला देतो. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.